नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। चला तर आजची रेसिपी काय आहे ती बघूया। आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि पारंपरिक बेसन वडी। ही वडी इतकी मऊ आणि गोड टेस्टी, ही एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावी असे वाटेल। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपी आपली नेहमी येत असतात। चला तर आपण साहित्य काय घेतलेले आहे ते बघूया। इथे घेतलेले आहे मी 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर दूध पावडर घेतलेली आहे, अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे, 1 मँगो घेतलेला आहे, 2 चम्मच रवा घेतलेला आहे आणि थोडे काजू बदाम घेतलेले आहेत। चला तर आपण आता सुरुवात करूया। आधी मी इथे आंब्याचा रस काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण काजू बदाम हे पण बारीक कापून घ्यायचे आहे। त्यानंतर असे मी छोटे छोटे तुकडे करून घेते। इथे मी एक कढाई ठेवलेली आहे। त्या कढाईमध्ये 2 चम्मच मी तूप टाकून घेणार आहे। 2 ते 3 चम्मच तूप टाकायचे। तूप चांगले गरम होऊ द्यायचे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात आधी रवा भाजून घ्यायचा आहे। रवा मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे बघा तूप छान असं गरम झालेलं आहे आणि रवाही मस्त असा लाल झालेला आहे। तर आता रवा लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता बेसन पीठ। बेसन पीठही छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा इथे छान असं लाल झालेलं आहे आपलं बेसन पीठ, खूप छान असं भाजून झालेलं आहे। पीठ असं छान भाजून झालेलं आहे, त्यामुळे खूप छान असा वास येत आहे पिठाचा। तर इथे आपले पीठ झालेलं आहे भाजून। त्यामध्ये मी टाकणार आहे आपण आंब्याचा रस काढलेला होता, तो आंब्याचा रस त्या पिठामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप घट्ट असा होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। हे बघा हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे साखर। साखरेचंही पूर्ण पाणी होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। ते बघा पूर्ण साखर वितळलेली आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे मिल्क पावडर। मिल्क पावडर पण पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण काजू बदाम कापून ठेवलेले होते ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आणि पूर्ण असं मिक्स करून आपल्याला घट्ट असं आपला बर्फीचा बेस तयार करायचा आहे। तर हे बघा आपलं बर्फीचं असं बेटर तयार झालेलं आहे। ते आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। मस्त थोडा वेळ असं शिजू दिलेलं आहे मी ते। तर आता चला आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया। तर इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे, त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे पूर्ण, म्हणजे आपली बर्फी खाली चिटकत नाही त्यासाठी। तर आपण बर्फी या ताटामध्येच लावून घेणार आहोत। मी गरमच ताटामध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर पूर्ण प्लेन करून 10 ते 15 मिनिटं मी साईडला ठेवून देणार आहे। इथे आपण सर्व बर्फी अशी पसरवून ठेवलेली आहे आणि ती 15 ते 20 मिनिट मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे। त्यानंतर आपल्याला तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे खंड करू शकतात। बघा इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहे। त्यानंतर मी आता मस्त असे खंड करून घेणार आहे। इथे कापताच मुलं खूप आग्रह करत होते, त्यामुळे मी मुलांना अर्ध्या साईडची बर्फी मी त्यांना काढून दिलेली आहे आधीच। त्यानंतर मी अर्धी अशी व्हिडिओसाठी ठेवलेली होती। तर इथे बघा असे मी खंड केलेले आहेत। त्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते। खूप छान अशी मिठाई झालेली आहे, खायलाही खूप छान लागते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। का आंब्याचं सीझन चालू आहे तोपर्यंत खूप छान खायला लागते ही बेसन वडी। ते बघा इथे अशी बेसन वडी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही बेसन वडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा आणि अजून पुढचे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।